पुन्हा एकदा माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम। फिर एक बार आप सभी भाई बहनों को प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम। पुन्हा एकदा आपण शास्त्र भागामधून काही चांगल्या गोष्टी शिकणार आहोत। फिर एक बार आज हम प्रभु यीशु ख्रिस्त के वचन से कुछ अच्छी बातें सीखेंगे। आपल्या माना झुकूया आणि प्रार्थना करूया। आइए हम अपने सर को झुकाएं और प्रभु यीशु से प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया है, तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस। पिता तू हमें बनाने वाला रचने वाला है। म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो। प्रभु इसलिए हम आपका चेहरा देखना चाहते प्रभू हैं। आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत। परमेश्वर हम इस देश पर परदेसी है। कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो, किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिताएं, या विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के लिए तुझ्या उपस्थितीत आलेलो आहोत। पिता हम तेरी कलीसिया में आए हैं। पवित्र आत्मा आमच्याशी बोल, पवित्र आत्मा तू हमसे बात कर, आमच्या आत्मिक मन उघड, हमारे आत्मिक मनों को खोल। तुझे दैवी ज्ञान प्रभु तेरा दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर। हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहायक कर। मान सन्मान आम्ही तुला देतो। मान सम्मान हम आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो, के नाम से करते हैं। म्हणून तू आहे। इसलिए अब सुनो पिता। आमेन। आमेन। आपण पवित्र शास्त्राकडे वळूया। आइए हम अपना पवित्र शास्त्र खोले। नीतिसूत्र याचा 27 अध्याय आणि पहिलं वचन आधारित आपण शिकणार आहोत। नीति वचन इसका 27 अध्याय और पहले वचन से आगे हम सीखेंगे। उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही, असं आजचं देवाचं वचन आहे। और परमेश्वर का वचन कहता है, कल के दिन के विषय में डिंग मत मार, क्योंकि तू नहीं जानता कि दिन भर में क्या होगा। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे यहाँ पर परमेश्वर का वचन हमसे कहता है उद्याची खात्री मानू नको, कि कल के विषय में तुमको बड़ी बड़ी बातें करने की जरूरत नहीं, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही। क्योंकि आज के ही दिन में क्या हो जाएगा तू नहीं जानता है। आपल्याला सर्वांना माहित आहे, हम सभी को पता है 26/11/2008 रोजी 26/11/2008 को मुंबईमध्ये ज्या वेळेला आतंकवादी हल्ला झाला होता, मुंबई में जब आतंकवादियों का हल्ला हुआ था, आणि त्यावेळी और उस समय जवळपास 174 लोकांना प्राण गमावे लागले होते 174 लोगों को अपना प्राण गंवाना पड़ा था, आणि 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले और होते। 300 से भी ज्यादा लोग जख्मी हुए थे। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और या बहनों, लोकांना माहित नव्हतं की उद्या आम्ही परत आमच्या घरी जाणार नाही, ये लोग नहीं जानते थे कि हम आज फिर अपने घर नहीं लौटेंगे। आणि त्या ठिकाणी और वहाँ पर 174 जण ज्यांचे प्राण गमावे लागले, जो 174 लोग जिनको अपना प्राण गंवाना पड़ा था, त्यामध्ये काही काही मोठे अधिकारी होते, उनमें से कुछ बड़े अधिकारी थे, काही पोलीस होते, कुछ पुलिस थे, काही पब्लिक होती। कुछ पब्लिक थी, पण लेकिन त्या लोकांना ह्याची कल्पना नव्हती ये लोग ये नहीं जानते की थे उद्या आम्ही आमच्या कुटुंबामध्ये परत असणार नाही। कि हम कल अपने परिवार में फिर से एक बार नहीं लौट आणि पाएंगे। जेव्हा आम्ही ती घटना टीव्ही वरती आम्ही पाहत होतो, और जब हम ये घटना टीवी पर देख रहे थे, आणि अनेक आई वडील रडत होते, कई माता पिता रो रहे थे, अनेक लोक दुःखाच्या डोंगरात पडले होते, कई लोग दुखों के पहाड़ के तले दबे हुए थे, आणि त्यांना समजत नव्हतं आता काय और करावं। वो नहीं जानते थे कि अब क्या करना आणि है। तसंच लगेच काही दिवसांनी और वैसे ही फिर कुछ दिनों बाद 13/2/2010 रोजी 13/2/2010 को आपलं पुण्यामध्ये जर्मन बेकरी म्हणून आहे, पुणे में जर्मन बेकरी करके एक जगह है, त्या ठिकाणी सुद्धा वहाँ पर भी बॉम्ब विस्फोट हल्ला घडवण्यात आला, बॉम्ब स्फोट का हल्ला हुआ, आणि त्या ठिकाणी सुद्धा और वहाँ पर भी 17 जणांना प्राण गमावे लागले, 17 लोग अपने प्राण खो बैठे, आणि 16 जण जखमी झाले। और 16 लोग जख्मी थे। आणि अशा रीतीनं इस तरह से त्या लोकांना माहित नव्हतं वो लोग नहीं जानते की थे उद्या आम्ही आमच्या कुटुंबात असणार नाही। कि कल हम हमारे परिवार में ही नहीं होंगे। म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाइयों और देवाचं बहनों, वचन म्हणतं परमेश्वर का वचन कहता है उद्याची खात्री मानू नको, कि कल के विषय में डिंग मत मार, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही। क्योंकि तू नहीं जानता कि दिन भर में क्या होगा। आणि और
याकोब असा म्हणतो, याकूब ऐसा कहता है। याकोब याचा 4 अध्यायाकडे आपण येऊ हम निकाले याकूब इसका 4 अध्याय आणि 14 वचन कडे आपण वळूया. और 14 वचन हम निकाले। याकोब असा म्हणतो, और याकूब ऐसा कहता है, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही, और उसमें तुम कल की बात नहीं जानते। तुमच्या आयुष्यात ते काय तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. तुम्हारा जीवन है ही क्या, तुम तो भाप के समान हो जो थोड़ी देर दिखाई देता है फिर लोप हो जाती है। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, या ठिकाणी याकोब म्हणत आहे, यहाँ पर याकूब कहता है त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. कि नहीं जानते कि कल क्या होगा। आता मुंबईमध्ये जो हल्ला झाला, जो मुंबई में हल्ला हुआ, त्यांना माहित नव्हतं की उद्या काय होणार वो आहे. लोग नहीं जानते थे कि कल क्या होगा। पुण्यामध्ये जी दुर्घटना झाली, जो पुणे में दुर्घटना त्यांना हुई, माहित नव्हतं की उद्या काय होणार आहे. वो लोग नहीं जानते थे कि कल क्या होगा। आणि आत्ताच आपण 1-2 दिवसात आपण टीव्हीला बातमी बघत आहोत. और हमने 1-2 दिन टीवी में खबर सुनी है। पालघर मध्ये काही लोक प्रवासामध्ये चालले होते पालघर में कुछ लोग सफर के लिए जा रहे थे, आणि काही लोकांनी अशी अफवा पसरवली की ते लोक दरोडेखोर आहेत. और कुछ लोगों ने ऐसी अफवाह फैलाई कि वो लोग चोर हैं। आणि त्या ठिकाणी 3 जणांना दगडाने ठेचून मारण्यात आलं. और वहाँ पर 3 लोगों को पत्थर से कुचला गया। आणि त्यांना माहित नव्हतं उन्हें पता की नहीं था उद्या आम्ही या जगात असणार कि नाही. कल हम फिर से इस दुनिया में नहीं आणि रहेंगे। म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे भाई और बहनों, याच्यामुळे इस वजह से आम्ही पूर्ण परमेश्वरावरती अवलंबून असायला पाहिजे. हम पूरी तरीके से परमेश्वर पर निर्भर होने वाले बने। पण कधी कधी काय होतं माहितीये का, लेकिन कभी कभी क्या होता है, माणूस स्वतःला अति हुशार समजून जातो मनुष्य अपने आप को बहुत बुद्धिमान समझता है, आणि मग त्याला समजत नाही और फिर वो नहीं समझता तो काय चुका करत आहे. कि वो क्या गलतियां कर रहा है। आणि म्हणून इसीलिए नीतिसूत्र याचं 3 अध्यायाकडे आपण येऊ नीति वचन इसका 3 अध्याय हम देखें, आणि 7व्या वचनामध्ये लिहिलंय, और 7 वचन में लिखा है, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. अपनी दृष्टि में बुद्धिमान न होना, यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहना। आता काय म्हणत आहे देवाचं वचन, अब क्या कहता है परमेश्वर तू का आपल्या वचन? दृष्टीने स्वतः शहाणा समजू तू नको, अपनी दृष्टि से अपने आप को बुद्धिमान न समझना, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहना। आणि कधी कधी काय होतं कभी कभी क्या की होता है, माणूस हे विसरून जातो मनुष्य ये बात भूल जाता की है परमेश्वराने मला या पृथ्वी तलावर आणलेलं आहे. कि परमेश्वर ने मुझे इस भूमि पर लाया है। परमेश्वराने माझ्या आईच्या पोटामध्ये मला जन्माला घातलं परमेश्वर ने माँ के पेट में मेरा गर्भ रखा। आणि परमेश्वराने मला माझी हाडं परमेश्वराने बनवली. परमेश्वर ने मेरी हड्डियों को बनाया। परमेश्वराने मला डोकं बनवलं, परमेश्वर ने मेरा सर बनाया, माझं शरीर बनवलं, मेरा शरीर की रचना, मला हात पाय डोळे परमेश्वराने दिले. मुझे हाथ पैर परमेश्वर ने दिए। एवढं जरी माणसाला कळलं ना माझ्या प्रिय भावांनो अगर बहिणींनो, मनुष्य को इतना भी पता चल जाता है, आणि तरी देखील फिर भी माणूस परमेश्वराला आदर द्यायला लागेल. मनुष्य परमेश्वर को आदर देने आणि मग लगे। कल्पना करा, और जर सोचिए, परमेश्वराने अगर आम्हाला परमेश्वर ने पृथ्वीवरती जन्मालाच घातलं हमें नसतं पृथ्वी पर पैदा ही नहीं किया तर होता, मग आपण आपल्या दृष्टीने काय आपण शहाणे असतो का? तो क्या हम अपनी दृष्टि में फिर भी बुद्धिमान होते? असं झालं असतं क्या का? ऐसा होता? आणि म्हणून आपण हे कधीच विसरू नये इसलिए हम ये बात कभी नहीं की भूलें परमेश्वर अद्भुत कि आहे, परमेश्वर अद्भुत है, ज्याने आकाश आणि पृथ्वीचा पाया घातला, जिन्होंने स्वर्ग और पृथ्वी की रचना की, मानव जातीला निर्माण केलं मनुष्य जाति को निर्माण आणि किया, इतकं सुंदर मानवाला और बनवलं. इतना सुंदर मनुष्य की रचना, परमेश्वराच्या प्रतिरूपाचा त्याने घडवलेला आहे. उसने खुद अपने प्रतिरूप का हमारी रचना पण की। माणूस ज्या वेळेला परमेश्वर आशीर्वाद देतो लेकिन जब परमेश्वर मनुष्य को आशीषित करते हैं, आणि मग और फिर मनुष्य अहंकाराकडे जातो, मनुष्य अहंकार में चला मग जाता है, आपोआप त्याला गर्व यायला फिर लागतं. वो अपने आप पर घमंड आणि मग करना माणूस लगता है। म्हणतो की मग मी शून्याचं विश्व निर्माण केलं. और फिर मनुष्य कहता है कि अरे मैंने तो शून्य से इस विश्व का निर्माण किया है, आणि मग तो लोकांना सांगायला और लागतो फिर वो लोगों से कहने लगता है मी शून्यातून विश्व निर्माण केलं. मैंने तो शून्य से ये विश्व बनाया है.
आणि बघायला गेलं देखने जाओ तर परमेश्वरामुळे तो परमेश्वर की वजह से हे सगळं घडलेलं ये असतं. सारी चीजें होती पण हैं, माणूस नंतर तो स्वतःला उंच करायला लागतो. लेकिन फिर मनुष्य अपने आप को बढ़ाना शुरू करता आणि है. मग काय होतं माहितीये का, हळूहळू फिर क्या होता है धीरे धीरे मग आपलं नातेवाईक जवळ येत नाही सारे रिश्तेदार नजदीक नहीं आते. आणि मग हळूहळू बघायला जर गेलं और फिर देखने जाओ काही नातेवाईक सुद्धा आपल्याशी बोलायला तयार नसतात. कुछ रिश्तेदार हमसे बात करना नहीं काही चाहते. आपल्या आप्तजन आपल्याशी बोलायला तयार नसतात. कुछ हमारे नजदीकी लोग हमसे बात नहीं कारण करना चाहते, आपल्यामध्ये अहंकार येऊन जातो. क्योंकि हम में घमंड आ जाता है. आणि मग बघायला गेलं तर फिर देखने जाओ विश्वाचं शून्य केलेलं तो असतं. विश्व का जो विश्व रचा होता है उसका शून्य बनाया जाता है. आणि ऍक्च्युली और देखोगे परमेश्वरामुळे शून्याचं विश्व तो होतं. परमेश्वर की वजह से उस शून्य का बड़ा विश्व निर्माण पण होता है. माणूस काय करतो, लेकिन मनुष्य क्या करता तो है, विसरून जातो. वो सब कुछ भूल जाता है परमेश्वराने मला शून्यापासून विश्व निर्माण करण्यापर्यंत आणलं. कि परमेश्वर ने मुझे शून्य से विश्व निर्माण करने पर लेकर आए. पण नंतर लेकिन धीरे माणूस धीरे अहंकारामुळे मनुष्य अहंकार में विश्वाचं शून्य करतो. विश्व का शून्य बनाता आणि है. मग हळूहळू और फिर धीरे मग धीरे आपलं नातेवाईक और फिर अपने नजदीकी लोग दुरावले रिश्तेदार जातात. सब दूर चले आता जाते. जर एखादा माणूस म्हणतो अगर कोई मनुष्य की मी कहता है शून्याचं विश्व निर्माण केलेलं आहे, कि मैंने शून्य का पूरा विश्व निर्माण मग किया, आपल्या घरी पाहुण्यांची लाईन लागली पाहिजे. तो हमारे घर सारे रिश्तेदारों की लाइन लगी. आपल्या घराच्या दारामध्ये भरपूर असे चप्पलचे स्टँड ठेवायला लागले हमारे पाहिजे. घरों के दरवाजों के पास में बड़े बड़े चप्पल के पण स्टैंड, आमच्या घरामध्ये तर असं स्टँड वगैरे आणावंच लागत नाही. लेकिन हमारे घरों में तो इनकी जरूरत ही नहीं पड़ती है. म्हणून मानवाला कळतच नाही की माणूस कुठे चाललेला और आहे. मनुष्य समझता ही नहीं है कि वो कहाँ जा रहा है. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाइयों और बहनों, हा शास्त्रभाग खूप महत्वाचा आहे. ये वचन बहुत जरूरी है. आणि म्हणून इसीलिए 15 वचनामध्ये 15 वचन में याकोब याचा 4था अध्याय याकूब इसका 4था अध्याय आणि 15 वचनाकडे आपण वळू. और 15 वचन हम देखें. असे म्हणा, ऐसे कहो प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. तुम जो कहते हो ऐसे कहो कि अगर परमेश्वर की इच्छा रहेगी तो हम जिएंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण नेहमी प्रभूला गौरव दिला पाहिजे. और हमने परमेश्वर को हमेशा गौरव देना चाहिए. बघा याकोब याचा 4था अध्याय आणि 15 वचन. याकूब इसका 4था अध्याय और 15 वचन. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. इसके विपरीत तुम्हें ये कहना चाहिए, यदि प्रभु चाहे तो हम जीवित रहेंगे और यह या वह काम भी करेंगे. आता ह्या ठिकाणी अब यहाँ पर आता याकोब दुसऱ्या विषयाकडे वळतो. याकूब दूसरे विषय की ओर मुड़ता आता है. याचा अर्थ इसका अर्थ आता उद्याची खात्री मानू नकोस, कारण एका दिवसात तुला काय होईल हे कळत नाही. कल के बारे में बड़ी बड़ी बातें मत करना, क्योंकि तुझे नहीं पता क्या होगा. मग याचा अर्थ असा नाही इसका अर्थ ये नहीं. की आता याकोब दुसऱ्या विषयाकडे अब वळतो. याकूब दूसरे विषय के पास जाता भविष्य है. काळासाठी आपण कधी योजना करू नये असे याकोब सांगतो का? और याकूब ऐसा कहता है क्या कि भविष्य काल के बारे में कोई योजना मत बनाना? नाही. वो ऐसा नहीं कहता है. आम्ही अर्थातच योजना आखल्या पाहिजे. हमने बिल्कुल ही योजनाएं बनानी चाहिए. आम्ही भविष्य काळाकडे पाहिलेच हमें पाहिजे. भविष्य की ओर देखना ही चाहिए. शेतकरी पेरणी करतो तेव्हा हंगामाची अपेक्षा करतो. खेती करते वक्त वो लोग सारे हंगाम की अपेक्षा करते हैं आणि अपेक्षा केलीच पाहिजे. और अपेक्षा करनी ही चाहिए. परंतु लेकिन नेहमी हमेशा आम्ही हे म्हणायला विसरायचं नाही हम ये की कहना ना प्रभूची भूलें इच्छा असेल तर आपण करू. कि अगर प्रभु चाहे तो हम ये करेंगे या वो करेंगे. प्रेषित याचा 18वा अध्याय, हम प्रेरितों के काम निकाले 18 अध्याय इसका 18 अध्याय आणि 21 वचनाकडे आपण पाहूया. और 21 वचन हम देखें. आता पॉल सुद्धा खूप मोठी सेवा करत होता. और पौलुस भी बहुत बड़ी सेवकाई कर रहा था. पण बघा लेकिन देखिए 21 वचनाकडे, 21 वचन में, तर त्याचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी पुन्हा येईन असे म्हणून तो तारोरात बसून इफिसाहून निघाला. परंतु ये कहकर उसने उनसे विदा हुआ, यदि परमेश्वर ने चाहा तो मैं तुम्हारे पास फिर आऊंगा. तब वो इफिसुस से जहाज खोलकर चल दिया.
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अब इसलिए आम्हाला नेहमी प्रभूला गौरव देणं खूप महत्वाचं आहे. हमेशा परमेश्वर को गौरव देना बहुत जरूरी है. हे कधीच विसरू नका, ये हम कभी नहीं भूले. कारण आमचे संपूर्ण जीवन देवाच्या हातामध्ये आहे. हमारा पूरा जीवन परमेश्वर के हाथ में है. उद्या काय घडणार ते आम्हाला माहित नाही. कल क्या होगा उसे हम नहीं जानते हैं. सर्व काही अनिश्चित आहे. हर चीज अनिश्चित है. आम्ही पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहोत. हम पानी के बुड़बुड़े समान हैं. आज आम्ही आहोत तर उद्या कदाचित नसणार. आज हम है तो कल नहीं है. म्हणून इसीलिए आम्ही आमचा भरोसा आमच्या योजनावर न ठेवता हम हमारा भरोसा हमारी योजनाओं पर ना रखे, पण आम्ही आमचा भरोसा जिवंत प्रभू परमेश्वरावर लेकिन ठेवावा. हम हमारी योजनाएं जिंदा खुदा परमेश्वर के ऊपर जरूर रखें. कारण क्योंकि केवळ प्रभू येशूच हा निश्चित आहे. सिर्फ परमेश्वर ही ऐसा है जो निश्चित है, जो तय किया गया है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि और मार्क याचं 13 आणि 35 मध्ये देवाचं वचन म्हणतं. हम देखें मरकुस इसका 13 और 35 वचन में. 13 आणि 35 वचनाकडे आपण वळू. 13 इसका 35 वचन हम देखें. म्हणून जागृत राहा, कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळेस किंवा सकाळी, ते तुम्हाला माहित नाही. इसीलिए जागते रहो, क्योंकि तुम नहीं जानते कि घर का स्वामी कब आएगा, सांझ को या आधी रात को, या मूर्ख के बांग देने के समय या भोर को. प्रभू येशूच्या पुनरागमनासाठी सदैव तयार राहण्यात आपली सुरक्षितता आहे. परमेश्वर के दूसरे आने वाले आगमन पर हम हमेशा तैयार रहे, इसी में हम सुरक्षित रहेंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नेहमी हमेशा प्रभू ह्या जगामध्ये आला. परमेश्वर इस दुनिया पर आए. त्याने ह्या जगात जन्म घेतला. उन्होंने इस धरती पर जन्म लिया. त्या प्रभूने मानव जातीसाठी बलिदान दिलं. परमेश्वर ने इस मनुष्य जात के लिए बलिदान दिया. तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. तीसरे दिन वो फिर जिंदा उठा आणि मग त्याने सर्व लोकांना दर्शन दिलं. और फिर सारे लोगों को उसने दर्शन दिया. आणि मग तो स्वर्गामध्ये गेला. वो स्वर्ग में गया. आणि त्याने पवित्र आत्मा पाठवला. उसने पवित्र आत्मा भेजी. आणि और आता त्याने म्हणलं तो त्याचं द्वितीय आगमन सुद्धा आहे. अब उसका द्वितीय आगमन भी होने वाला है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता जागृत राहणे म्हणजे काय? और इसमें हमेशा जागृत रहने का क्या मतलब है? सदा सर्व काळ ख्रिस्ताच्या इच्छेमध्ये राहणे. हमेशा परमेश्वर की इच्छाओं में बने रहना है. ख्रिस्त जणू काय आजच किंवा उद्या येणार आहे. ख्रिस्त जैसे आज ही आएगा या पता नहीं कल आ जाएगा. आणि अशा रीतीने आपला जीवन कर्म आम्ही चालवावा. इस तरह से हम अपने जीवन का क्रम बनाए रखे. आणि लूक शुभवर्तमान पत्र और हम देखें लूका रचित सुसमाचार आणि 12वा अध्याय इसका 12 अध्याय आणि 35 ते 40 वचनाकडे आपण पाहूया. हम 35 से 40 देखें. तुमच्या कबरा ह्या ठिकाणी टायटल दिलेलं आहे, जागृतीची आवश्यकता व इमानी कारभारांचा दृष्टांत. यहाँ पर लिखा है कि जागते रहो. 35 वचनापासून पुढे 35 वचन से आगे. तुमच्या कबरा बांधलेल्या व दिवे लावलेल्या असू द्या, तुम्हारी कमरे बंदी रहे और तुम्हारे दिए जलते रहे. धनी लग्नावर येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. और तुम उन मनुष्यों के समान बनो जो अपने स्वामी की बाट देख रहे हो कि वह विवाह से कब लौटेंगे, कि जब वह आकर द्वार खटखटाए तो तुरंत उसके लिए खोल दे. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. धन्य है वो दास जिन्हें स्वामी आकर जागते पाए. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कबर बांधून त्या जेवायस बसविल आणि येऊन त्याची सेवा करील. मैं तुमसे सच कहता हूँ कि वो कमर बांधकर उन्हें भोजन करने को बैठाएगा और पास आकर उनकी सेवा करेगा. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. यदि वह रात के दूसरे पहर या तीसरे पहर में आकर उन्हें जागते पाए तो वे दास धन्य है. आणखी हे लक्षात घ्या की अमक्या घटकेत चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. परंतु तुम यह जान रखो कि यदि घर का स्वामी जानता कि चोर किस घड़ी आएगा तो जागता रहता और अपने घर में सेंध लगाने न देता. तुम भी तैयार रहो, क्योंकि जिस घड़ी तुम सोचते भी नहीं उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि और जसं आपण देवाचं वचन ऐकलं, जैसे हमने परमेश्वर का वचन सुना, आम्ही प्रभु येशूच्या पुनरागमनासाठी सदैव तयार राहण्यात आमची सुरक्षितता हम आहे. उसके पुनरागमन के लिए हमेशा तैयार रहे, इसी में हमारी सुरक्षितता है. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. जसं आपण वचनामध्ये पाहिलं जैसे हमने वचन में देखा की उद्याची खात्री मानू नकोस, कि कल के बारे में निश्चितता मत रखना, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. कि एक दिन में क्या होगा ये तू नहीं जानता. आज अनेक लोक असे आहेत आज अनेक लोग ऐसे की हैं त्यांना समजत नाही एका दिवसात काय होईल. कि उन्हें नहीं समझ में आता कि एक ही दिन में क्या कुछ हो पण सकता है. मनुष्य लेकिन मनुष्य तसं बघायला गेलं तर काय आहे, वैसे देखने जाओ तो क्या है? माणसाचं आयुष्य किती आहे. मनुष्य की आयु कितनी है. मनुष्य सनभंगूर आहे. वो एकदम क्षण के लिए है, तरी देखील लेकिन फिर भी कधी कधी कभी कभी माणूस देव काय म्हणतो ते ऐकत नाही. मनुष्य नहीं सुनना चाहता कि माझे परमेश्वर प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और आपण बहनों, असे असू नये. हम ऐसे ना रहे. आपण परमेश्वराचे आदर करणारे लोक असावे. परमेश्वर का आदर करने वाले लोग बने. परमेश्वराचं भय धरणारे लोक बनावं. परमेश्वर का भय रखने वाले लोग जर बने. तुम्हाला वाटतं परमेश्वराने तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणलं, अगर आपको लगता है कि परमेश्वर ने अंधकार में से आपको उजाले में लाया पापाची है, क्षमा केली, आपके पापों की क्षमा की तुमचा है, उद्धार केला, आपका उद्धार किया है, प्रभूने तुम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे और आणलं, परमेश्वर ने आपको गरीबी में से धनवान तुमचे दुःख बनाया, आनंदामध्ये बदललेलं आहे, आपके दुखों को आनंद में परिवर्तित किया है, तर देवाचा आदर करा, तो परमेश्वर का आदर कीजिए, देवाचा मान करा उसका मान कीजिए, आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. और परमेश्वर आपको जरूर आशीषित आणि करेगा. लूक शुभवर्तमान पत्र और लूका रचित त्याचं सुसमाचार 21 अध्याय इसका 21 आणि अध्याय 34 वचनामध्ये और 34 वचन में प्रभूने म्हणलेलं आहे, और परमेश्वर ने कहा है, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अदाशीपणा, दारूबाजी, संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पासाप्रमाणे अकस्मात येईल. इसीलिए सावधान रहो, ऐसा न हो कि तुम्हारे मन खुमार और मतवालेपन और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े. पहा देवाचं वचन काय म्हणतं, परमेश्वर का वचन क्या कहता है? तुम्ही सांभाळा, तुम सावध रहो, तुम्ही सांभाळा, तुम सावधान रहो, नाहीतर कदाचित ऐसा न हो अदाशीपणा, कि तुम्हारे मन खुमार दारूबाजी और मतवाले आणि संसाराच्या चिंता और इस जीवन की चिंता यांनी तुमच्या अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पासाप्रमाणे अकस्मात येईल. सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आम्ही नेहमी जागृत असलो पाहिजे हमेशा जागते आणि रहे, नेहमी हमेशा प्रभू माझ्या जीवनात तुझी काय इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. परमेश्वर मेरे जीवन में तेरी क्या इच्छाएं हैं वो पूरी होती रहे. आणि जसं देवाचं वचन म्हणतं, जैसे परमेश्वर का जो वचन कोणी कहता है, स्वतःला न मिळेल देव त्याला उंच करतो, जो खुद को नम्र बनाता है परमेश्वर उसे आणि ऊंचा जो कोणी उठाता है. स्वतःला उंच करतो देव त्याला नमवतो. जो कोई खुद को ऊंचा उठाता है परमेश्वर उसे नम्र करता आणि है. माझ्या प्रिय भावांनो मेरे प्यारे बहिणींनो, भाइयों और बहनों, जर आम्ही स्वतःला अगदी आपण जर विसरून गेलेलो असेल अगर हम खुद को एकदम भूल चुके की होंगे प्रभूने मला बनवलं, कि परमेश्वर ने मेरी रचना प्रभूमुळे मी आहे, की वजह से मैं आज हूँ, असं म्हणण्याऐवजी उसके जगह जर आपल्याला आपल्यामध्ये गर्व असेल, अगर हमारे अंदर अलग तरह का घमंड होगा, जर अहंकार असेल, अगर अहंकार है, तर आज आपण पश्चाताप तो करू आज हम शकतो पश्चाताप कर आणि सकते हैं सांगू शकतो और कह सकते की हैं होय प्रभू, कि हाँ परमेश्वर, मी एक माणूस आहे, मैं तो एक मनुष्य, माझ्या नाकामध्ये श्वास आहे मेरे नाक में श्वास है, आणि कधी ते श्वास निघून और गेलं कब वो श्वास निकल तर जाए मी असंच पडून जाईल. और मैं ऐसा ही गिर म्हणून जाऊं. प्रभू, इसलिए तुझी परमेश्वर, दया माझ्यावर असू दे, तेरी दया मुझ पर रहे, माझी कृपा माझ्या कुटुंबावर असू दे, और तेरी कृपा मेरे परिवार पर बनी आणि रहे, जे जीवन तू मला दिलंय और जो जीवन परमेश्वर माझ्या तूने मुझे जीवनाद्वारे दिया, मेरे जीवन के अनेक द्वारा लोकांना आशीर्वाद मिळू दे, अनेक लोगों को आशीष मिले, माझं जीवन अनेक लोकांच्या उपयोगी पडू दे. मेरा जीवन अनेक लोगों के लिए मला उपयोगी जे काय बने. आशीर्वाद मिळालेला आहे जो ते आशीष माझ्या मुझे मिले हैं ते माझ्या अनेक भाऊ बहिणींसाठी उपयोगी पडू दे वो मेरे अनेक भाई बहनों के लिए उपयोग बने, आणि मग परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद और देईल. फिर परमेश्वर आपको जरूर आशीषित करेगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए पुन्हा एकदा उत्साहित व्हा, फिर एक बार उत्साहित हो जाइए, आनंदित व्हा, आनंदित हो आणि जाइए. परमेश्वराने जी संधी दिलेली और आहे, परमेश्वर ने आपको ये जो मौका दिया है, आज तुम्ही त्या मातीचं सोनं करू शकता. आज उस मिट्टी का आप सोना बना सकते हैं. आपण आहे त्या ठिकाणी आपल्या मना झुकूया, आप जहाँ कहीं है वहीं पर अपने सर को झुकाए, आपण प्रार्थनामध्ये जाऊया. हम प्रार्थना करें.
आकाश आणि सृष्टीचा निर्माण स्वर्ग करत्या और पृथ्वी को रचने वाले, स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, स्वर्गीय सामर्थ्य पिता, आज जसं आम्ही तुझं वचन ऐकलेलं प्रभु आहे, आज जैसे हमने तेरे वचन को सुना है, उद्याची खात्री मानू नकोस. प्रभु कल के बारे में हम डिंग नहीं मारे, एका दिवसात काय होईल एक दिन में ही क्या हो हे जाएगा तुला कळत नाही. ये हम नहीं आणि जानते. खरोखरच और परमेश्वर सच में परमेश्वर देवबाप्पा हे सत्य प्रभु आहे. ये सत्य है. प्रभु मी विनंती करतो, पिता मैं आपसे विनंती जे करता हूँ, वचन जो वचन माझ्या भाऊ बहिणींनी ऐकलेलं प्रभु आहे मेरे भाई बहनों ने सुना है, त्यांच्या मनामध्ये खोलवर जाऊ दे. पिता उनके मनों में गहराई तक जाए. आणि आज पुन्हा एकदा और आज फिर एक बार 30 पट 60 पट नाही तर 30%, 60% 100 नहीं. पट पीक येऊ दे. प्रभु 100% वो आणि फल प्रभु लेकर आए. येशू और परमेश्वर तुझे येण्याचं द्वितीय आगमन खूप जवळ आलेलं प्रभु आहे. तेरे आने का द्वितीय आगमन बहुत ही निकट है. आमचे सर्व भाऊ बहीण, परमेश्वर हमारे सारे भाई अखंड बहन, मंडळी पूरी कलीसिया दुसऱ्या तुझ्या आगमनासाठी तयार असू प्रभु दे. तेरे दूसरे आगमन के लिए तैयार रहे. प्रभु मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता हूँ, माझ्या भाऊ बहिणींचे पाप क्षमा मेरे कर, सारे भाई बहनों के पापों को क्षमा कर. अपराध क्षमा कर. प्रभु उनके अपराध क्षमा कर. प्रभु येशू प्रभु यीशु दया कर माझ्या भाऊ दया कर. बहिणींवरती. परमेश्वर मेरे भाई जर तू बहनों, दया केली नाही, प्रभु अगर तूने दया नहीं, माझ्या भाऊ बहिणींची जीवन उद्ध्वस्त तो होते. प्रभु मेरे भाई बहनों की जिंदगी बर्बाद हो म्हणून जाएगी. प्रभु इसलिए माझ्या परमेश्वर भाऊ बहिणीने स्पर्श मेरे कर. भाई बहनों को स्पर्श कर आज पिता. त्यांचा मनाचा मध्ये बदल होऊ दे प्रभु आज उनके मनों में बदलाव बना आणि कर ला. परिवर्तन येऊ दे. और परमेश्वर परिवर्तन आए. आणि आजपासून और प्रभु आज से पिता जे काही माझ्या भाऊ बहिणींमध्ये गर्व असेल, मेरे भाई बहनों में अगर किसी प्रकार का घमंड होगा, अहंकार असेल, अहंकार होगा, देवाला गौरव देण्याऐवजी परमेश्वर को गौरव देने की जगह मी असं केलं, मैंने ऐसा मी किया, तसं केलं, मैंने वैसा किया, आणि प्रभु तो मीपणा सर्व निघून जाऊ और दे. परमेश्वर वो मैंपन इनमें से निकल जाए. प्रभु मी विनंती करतो, पिता मैं आपसे विनंती करता माझ्या हूँ, सर्व भाऊ बहिणींना मेरे सारे भाई बहन नव्याने स्पर्श प्रभु कर. नए सिरे से प्रभु स्पर्श. काही भाऊ बहीण आहेत प्रभु कुछ भाई की बहन जे हैं, नम्र आहेत, पिता जो नम्र प्रभु है, जे तुला गौरव देतात, जो तुझे गौरव देना आणि चाहते काही हैं. भाऊ बहीण आहेत और परमेश्वर कुछ भाई प्रभु ते बहन नासमज आहेत, पिता जो ना समझ है, प्रभु त्यांना सुद्धा दया कर परमेश्वर तू उन्हें भी दया कर आणि क्षमा कर प्रभु. और क्षमा कर आणि परमेश्वर. आज प्रभु और पिता आज त्यांना तुझं वचन समजू दे वो तेरा वचन समझ आणि पाए त्यांनाही आशीर्वाद और दे. परमेश्वर उन्हें भी आशीषित करे. प्रभु मी विनंती करतो, पिता मैं आपसे विनंती माझ्या करता भाऊ हूँ, बहिणींना शारीरिक आरोग्य दे, मेरे भाई बहनों को शारीरिक आरोग्य दे, मानसिक शांती दे, मानसिक शांति दे पिता. त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण प्रभु कर. उनके मन की सारी इच्छाओं को पूरा कर. आणि प्रभु और परमेश्वर मी विनंती करत मैं आपसे आहे, विनंती करता हूँ, पुन्हा एकदा फिर एक बार सर्वांना प्रभु सभी को नवीन चैतन्याने भर, नए चैतन्य से नवीन भर. सामर्थ्याने नए भर. सामर्थ्य से प्रभु भर. जसा तू आहे पिता जैसा तू है तसेच आम्हाला बनव. वैसे ही हमें भी बना. मान सन्मान आम्ही तुला प्रभु मान देतो. सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो. यीशु के नाम से करते म्हणून तो हैं. आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमेन. पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ. आणि येणाऱ्या गुरुवारी पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व भेटूया. और आने वाले गुरुवार को हम फिर एक बार मीडिया के माध्यम से मिलेंगे. परमेश्वर तुम्हा सर्व भाऊ बहिणींना, तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद दे. परमेश्वर आपको, आपके भाई बहनों को, आपके परिवार को बहुत आयत से आशीषित करे. धन्यवाद. धन्यवाद.